राहता तालुक्यातील नांदूर परिसरातील नांदूर लांडेवाडी रोडलगत वास्तव्यास असलेल्या आप्पासाहेब श्रीपत नरोडे यांच्या घरी रात्री 1च्या सुमारास चोरट्यांनी अनोखी शक्कल वापरत चोरी केली आहे। येथून चोरट्यांनी 3 तोळे सोने व 72,000 रुपये रोख रक्कम लंपास केली आहे। तर जवळच लांडेवाडी शिवारात संजय काशीनाथ लांडे यांच्या घरी 1 तासानंतर चोरी करून 4 ग्रॅम सोने व 40,000 रुपये रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारलाय। रात्री 11:30च्या सुमारास परिसरात ड्रोन उडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले होते। चोरट्यांनी घराबाहेर झोपलेल्या नरोडे यांच्या तोंडाजवळ काहीतरी स्प्रे मारून दरवाजाची आतील कडी कटावणीच्या सहाय्याने तोडून काढली। दरवाजाची आतील कडी कटावणीच्या सहाय्याने तोडून आतील झोपलेल्या महिलांच्या तोंडावर देखील स्प्रे मारला। कपाटातून दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे जात असताना आप्पासाहेब नरोडे यांना जाग आली। त्यांनी उठून पाहिले असता 3 ते 4 चोरटे अंधारात पळून जाताना त्यांना दिसले। नरोडे यांनी पोलीस पाटलांना फोन करून रात्री 3 वाजता पोलीस ठाण्यात लँडलाईन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क झाला नाही। शेवटी त्यांनी रात्री 3 वाजता पोलीस स्टेशन गाठले। दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। श्वान पथकाचे देखील पाचारण करण्यात आले होते। या भागात शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी ड्रीपचे बंडल देखील काही महिन्यांपासून चोरी जात आहेत। पोलीस प्रशासनाने सदर भागात गस्त वाढवावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत। गस्तीवर येताना सायरन बंद ठेवून यावे, जेणेकरून चोरांना त्याचा सुगावा लागणार नाही अशी नागरिकांची मागणी आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार। काय नाव तुमचं? आप्पासाहेब श्रीपत नरोडे। काय प्रकार घडला? रात्री 11च्या नंतर काहीतरी स्प्रे मारल्यासारखं वाटलं आणि त्यांनी चोरी करून गेले। तर किती जण होते मी फक्त 3 पाहिले, बाकीचे काय पाहिले नाही। तर घरात जे झोपलेले होते त्यांच्यावर काय स्प्रे मारला का काय ते सांगता येत नाही, कारण त्यांना मी उठवलं हलवून तर उठतच नव्हते ते। तर ते नंतर उठले, बाहेर आलो तर ते निघून गेले त्याच्यावर। तर त्यावेळेस 1:30 वाजला होता की त्यावेळेस गेले। त्यावेळेस मुद्देमाल किती गेला साधारण? मुद्देमाल 3 तोळ्याच्या आसपास सोनं होतं आणि 70-72 हजार रुपये रोख रक्कम होती। काय कोणाला सूचना दिली? सूचना पोलीस पाटलाला फोन केला रात्री। पोलीस स्टेशनला जाऊन आलं तर ते उठले, म्हणजे ते नव्हतं कोण, ते झोपेले होते आत्ता। मग घरी आलो तर सकाळी ते आले होते इथं। माझं नाव किरण दत्तात्रय लांडे, मी राहणार लांडेवाडीचा आहे। तर रात्री 3च्या दरम्यान आमच्या चुलत्यांच्या घरी शेजारी राहत असताना त्यांच्या इथं चोरी झालेली आहे। आणि त्याच्या आधी 1:30 वाजता आप्पासाहेब नरोडे म्हणून यांची इथं चोरी झाली आणि त्याच्यानंतर 1.5 किलोमीटर आपलं अंतर आहे घराचं त्यांचं ना आपल्या, तिथे आपल्या घरी चोरी झाली आणि मुद्देमाल जवळजवळ 40-50 हजार रोकड आणि 4-5 ग्रॅम सोनं असेल तेवढं गेलेलं आहे। माझं नाव अशोकराव साहेब भदे। एक 4 दिवसापूर्वी एक भदे गलांडे वस्तीवर सुद्धा एक ड्रोन फिरत होता। त्याचा आम्ही छडा लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला। नंतर आत्ता लेटेस्ट नरोडे आप्पासाहेब यांच्या वस्तीवर सुद्धा ड्रोन येऊन गेला। नंतर लांडेवाडी परिसरातसुद्धा तो आला, मुलांनी त्याचा पाठपुरावा केला पण ते अयशस्वी ठरलं। पोलीस प्रशासनाला आमची एक विनंती आहे का तुम्ही रात्रीची गस्त थोडी वाढवा आणि येताना पेट्रोलियमच्या गाडीचा सायरन्स न वाजवता यावं, कारण ते वाजवल्यावर जागे होतात असा एक आमचा अर्थ आहे। ही आमची विनंती। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।